विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. सरळ सेवा परीक्षा 2026 याकरिता सामान्यांची आपण जी सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील ही टेस्ट क्रमांक 3 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सामान्यांमधील जो समाजसुधारक हा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे त्यावर आधारित 25 प्रश्न बघणार आहोत. आपण प्रश्न विचारल्यानंतर थोडा वेळ असेल त्यावेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता, जेणेकरून मॉक सराव होण्याकरिता तुम्हाला मदत होईल. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे स्थापनेचा उद्देश काय होता? महिलांना शिक्षण देणे, छात्र धर्माचा प्रसार करणे, अस्पृश्यता निवारणे की पीडित शोषित समाजाची जागृती करणे? तर सांगा, समाजसुधारक टॉपिक जर वाचलं असेल तर या प्रश्नांची उत्तरे आपल्याला यायला हवी. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4, पीडित शोषित समाजाची जागृती करणे हा सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी 1932 साली पुणे कराराला मान्यता दिली कारण? व्हिडिओला पॉज करून आपण ऑप्शन रीड करायचे आहेत आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. लक्षात घ्या, चुकलं तरी हरकत नाही, प्रयत्न करा. चुकलं आणि त्यानंतर मी ॲन्सर सांगेल त्यावेळी तो प्रश्न लक्षात राहण्यास नक्की तुम्हाला मदत होणार आहे. ही जी सिरीज घेऊन आलो आहोत, डेली सकाळी 9 वाजता व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे आपल्यामध्येच तुम्हाला इम्प्रूव्हमेंट झालेली नक्की दिसेल. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4, त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? तर कोणासाठी हे दवाखाने उघडले आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, अस्पृश्यांसाठी. पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? तर महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर तो लिहिला आहे सार्वजनिक सत्यधर्म. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली? तर ती जी मदत आहे ती ऑप्शन 4, छत्रपती सयाजी गायकवाड यांनी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर व कोणामध्ये वैचारिक मतभेद होते? तर जे मतभेद आहेत ते ऑप्शन क्रमांक 3, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये आहेत. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते? तर कोणाचे प्रतिनिधी म्हणून? तर ते होते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी हजर होते. पुढील प्रश्न बघूयात. डॅडॅश यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली. तर कोणाच्या प्रेरणेने? तर ती जी प्रेरणा आहे ती आहे महात्मा फुलेंची. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर कोणत्याही परीक्षेमध्ये करंट अफेअर हा खूप महत्त्वपूर्ण टॉपिक असतो, त्याची जर आपल्याला डेली बेसिसवर तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमची तयारी होऊन जाईल. तर लक्षात घ्या, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि डेली बेसिसवर जे यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ येणार आहे ते देखील बघायचे. आणि त्या शॉर्टच्या खाली एक तुम्हाला होमवर्क देखील असणार आहेत. म्हणजे तुम्ही आज जो शॉर्ट्स व्हिडिओ बघणार आहे, जे प्रश्न आज असणार आहे त्याचा होमवर्क तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये असेल. म्हणजे जर तुम्ही डेली बेसिसवर तयारी केली तर आपोआप मॉक सराव देखील त्या ठिकाणी तुमचा होऊन जाईल. पुढील प्रश्न बघूयात. डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? तर लक्षात घ्या, याचं जे कारण आहे तर ते आहे त्यात जातीव्यवस्थेचे समर्थन केले होते, त्यामुळे त्यांनी डॉक्टर आंबेडकर जे आहेत त्यांनी मनुस्मृतीचे दहन केलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. कोणत्या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सभासद होते? तर कोणत्या कालावधीत होते? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 3, 1876 ते 1882. यानंतर पुढील प्रश्न, विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला? तर तो घडवून आणला आहे ऑप्शन क्रमांक 4, महात्मा फुले यांनी. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे? तर हे जे पुस्तक आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, गुलामगिरीचे अस्त्र. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत किंवा होत्या?
तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 3 50% इतक्या. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर लक्षात घ्या, महात्मा फुले यांनी शूद्रांचे जीवन हा जो ग्रंथ आहे तो लिहिला नाही. शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांची कसब आणि गुलामगिरी हे जे 3 ग्रंथ आहेत ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहेत. यानंतर पुढील प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती? तर कोल्हापूरला जर कधी गेले तर आसपास कोल्हापूर नाव आठवलं तर लगेच आन्सर यायला पाहिजे. त्याच्याजवळ जे राधानगरी धरण आहे ते राजर्षी शाहू महाराज यांनी बांधलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला? तर कोणतं मूल्य यावर त्यांनी विशेष लक्ष दिलं आहे? तर ते आहे ऑप्शन 4 समता. यानंतर पुढील प्रश्न. डॉक्टर आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? तर लक्षात घ्या, तो झाला आहे 14 एप्रिल 1891 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर तो लिहिला आहे ऑप्शन 2 बुद्ध अँड हीज धम्म. यानंतर पुढील प्रश्न. बालहत्या प्रतिबंध गृह कोणी सुरू केले? तर ते सुरू केलं आहे ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले यांनी. यानंतर पुढील प्रश्न. ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते ऑप्शन क्रमांक 1 राजर्षी शाहू महाराज. यानंतर पुढील प्रश्न. जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक जे आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर. यानंतर पुढील प्रश्न. थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला होता? तर तो पडला आहे महात्मा फुले यांच्यावर. यानंतर पुढील प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे कोणते आहेत? प्राथमिक शिक्षण, बालविवाह बंदी, वेठबिगारी पद्धत बंदी की मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण? तर सांगा यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4 अ ब क ड हे सर्वच बरोबर आहेत. म्हणजे हे जे सर्व कायदे आहेत ते राजर्षी शाहू महाराज यांनी केले आहेत. यानंतर पुढील प्रश्न. महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तसेच लक्षात घ्या, आपण नाशिक महानगरपालिका, मुंबई हायकोर्ट किंवा पोलीस भरती, तलाठी किंवा इतर कोणत्याही सरसेवा परीक्षेकरिता फॉर्म भरला असेल तर सर्व परीक्षेकरिता मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यानंतर तुम्ही नक्की कोर्स परचेस करा. तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? तर तो आहे माळी. पुढील प्रश्न. डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांनी. तसेच लक्षात घ्या, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक, खाली थँक्यू कमेंट करा आणि जर शक्य असेल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला हाईप करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. मुंबई न्यायालयाची तयारी करत आहात तर 15,000 प्रश्न 299 रुपयामध्ये प्रोव्हाइड करत आहोत. 300+ ऑनलाईन टेस्ट आम्ही यासोबत देत आहोत. टेस्टचं वैशिष्ट्य असं आहे की मल्टिपल अटेम्प्ट असणारे, टायमर असणार आहे, जेणेकरून परीक्षेभिमुख या ठिकाणी तुमचा मॉक सराव होण्याकरिता नक्की मदत होईल. तसेच नाशिक महानगरपालिका किंवा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, पोलीस भरती सर्वांचंच आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहे. या ठिकाणी बॅनर टाकण्याऐवजी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्समध्ये जर गेला त्या ठिकाणी मोफत PDF आणि ऑनलाईन टेस्ट आहे, त्या नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली थँक्यू कमेंट करा. तुमचे काही सजेशन असेल ते देखील आपण खाली कमेंट करू शकता. तुम्ही व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून देखील आम्हाला जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि डेली बेसिसवर सकाळी 9 वाजता व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे तयारीत राहा आणि तुमचे किती बरोबर आले ते देखील खाली कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.